हसण्यावर बंदी घालणाऱ्या रामाचे रामायण आनंद रामायण. भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांच्या पत्नींना शेवटी सती जायला सांगणाऱ्या रामाचं आनंद रामायण सुद्धा वाल्मिकी ऋषींनी रचलं असा एक नॅरेटिव्ह आहे. यात्राकांड, यागकांड, विवाहकांड, पूर्णकांड अशा मूळ रामायणात नसलेल्या कथांनी भरलेलं हे रामायण वाल्मिकी रामायणापासून प्रचंड वेगळं आहे. यात वसंत पंचमी, चैत्र गौर अशा वेगवेगळ्या व्रतांबद्दल याच्यात माहिती आढळते. राम कवच, हनुमान कवच, सीता कवच, सीता सहस्त्रनाम, राम सहस्त्रनाम अशा वेगवेगळ्या गोष्टींचं मूळ सुद्धा आनंद रामायण. पद्मपुराण आणि आनंद रामायण दोन्हीमध्ये रामरक्षा सापडते, पण या दोन्ही रामरक्षेत असलेला फरक मी माझ्या रामरक्षा अ बॅशन ऑफ राम या कोर्समध्ये सांगितलेला आहे. मूळ रामायणात मॅनेजमेंट लेसन्स देणारा, उत्तम राज्यकारभार कसा करावा हे भरताला टाइम मॅनेजमेंट सकट शिकवणारा राम, आनंद रामायणामध्ये रावणाच्या भीतीने लोकांच्या हसण्यावरती वर्षभर बंदी घालतो. रामाच्या या आदेशामुळे अयोध्येमध्ये वर्षभर कोणतंही शुभ कार्य किंवा कोणताही उत्तम प्रसंग घडत नाही. परकीय आक्रमणांच्या काळात या सर्व ग्रंथांमध्ये भरपूर फेरफार केला आहे. म्हणूनच केरळमध्ये आपल्याला मप्पिला रामायण म्हणून इस्लामिक रामायण सुद्धा पाहायला मिळतं. केरला स्टोरी सारखे प्रसंग अवॉइड करण्यासाठी ही सगळी माहिती आपल्या नवीन पिढीपर्यंत फार लहान वयातच घेऊन जाणं गरजेचं आहे. एनरूटर सोबत.